गुड मॉर्निंग. तर मी आता फ्रेश झालेली आहे आणि आज आमचा चौघींचा प्लॅन आहे चा. बघू आता काय काय होते अजून. म्हणजे प्लॅन तरी फिक्स आहे, पण त्यांचं जोपर्यंत गाडीवर बसून निघत नाही तोपर्यंत तो प्लॅन सक्सेसफुल होत नाही. सकाळी आईने पोहे आणि चहा दिले होते, ते खाल्ले आणि मग नाश्ता झाला. बाहेर जाताना काय ड्रेस घालू हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि लेट्स सी कोणता घालायचं ठरवेन मी. इथे मी ठरवलं होतं की कोणता ड्रेस वगैरे घालायचं, काय काय ॲक्सेसरीज घालायच्या. स्प्रे मारून ड्रायरनं केस वाळवले, कारण आता जाताना बाईकवरून जाणार तर खूप फ्रिजी होणार, म्हणून मी ड्राय करूनच गेले होते. स्कार्फ होता तरी पण ड्राय केलेलं चांगलं असतं, त्यामुळं मस्तपैकी ड्राय केलं मी गेले, कारण आधीच गरम होतंय, त्यात केस सोडणं पॉसिबल नव्हतं. मी हा ड्रेस घातला आणि बघत होते, कारण बाहेर खूप भयंकर ऊन होतं आणि येऊपर्यंत आम्हाला दुपार होणार होती, त्यामुळं खूप म्हणजे खूप ऊन असतं, त्यामुळं कम्फर्टेबल ड्रेस पाहिजे होता मला. आणि मग इथे मी हे फेस वॉश करून स्किन केअर केलं. पहिला तर मी कायम टोनर मारते, कारण माझी एक्स्ट्रीम ऑइली स्किन आहे. मग माझ्याकडे एक इसेन्स आहे कोजारेक्सचं, ते लावते, कारण माझी ॲक्ने प्रोन स्किन आहे, त्यामुळे मला खूप हेल्प करतं हे प्रोडक्ट. सो केलं आणि मी शूट नाही केले, म्हणजे आवरत होते त्याचं. फक्त पोनीटेल घातली, लिपस्टिक लावली आणि कॉम्पॅक्ट लावून मी तयार झाले होते. आणि माझ्या फ्रेंडचा कॉल आला की आवरलेस का? तर त्या खाली येऊन थांबणार होत्या. मग मी आवरले. फायनली मी या भूतांना भेटलेली आहे. हे निळं भूत, हे पांढरं भूत. आणि हाय तरी बोला मी मग. इथे मेघासोबत वंदनाच्या शॉपवर चालले होते. मेघे हाताचा ह्याचा खडा कुठे गेला? हा घाल, खालचा उचलून घाल. हे धर, असं सरळ ठेव, राहील. कशी आहे रिंग सांगा लवकर. वाव, इट्स ब्युटिफुल. बघ की वैताग आला आता. हो ना. त्या दोघी आल्या होत्या आणि आम्ही निघलो तिथून. ह्या दोन मुली आहेत ना, उगाच आम्हाला मगासपासून असं हाय हाय करत आहेत. का कोण आहेत काय माहिती. बरोबर आहे. आम्ही इथं थांबलोय. कधी येणार का त्या? गेला अर्धा तास आम्ही इथं थांबलोय. होय. पेट्रोल संपलं होतं आणि पेट्रोल भरत होतो आणि फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलोय. आणि इथून आता किती वेळ लागेल आम्हाला जायला? 1 तास तरी लागेल असं वाटतंय. तर खायला चाललोय. काय खायचं? काहीतरी खायचं आहे. आणि वाव किती छान आहे ते बघ, झाड मागचं. काय खायचंय? इडली नाही तर असलंच खायला पाहिजे. ते असलं तर आंबट खायचं नव्हतं, आधीच गरमी खूप होती, म्हणून मी फालुदा घेतला. लगेच हसतं. आणून देतो म्हणतात. काय खाणार आहे तुम्ही? मी मोमोज घेतले. मला पायच घेतले. तू तशीच बस बघ. उभा एक कर व्हिडिओ. नुसते ही दात दाखवतात कॅमेरा. आम्ही 40ला घेतो. आमचं सगळं खाऊन झालं आणि मध्ये रसात पोचलो तर तिथे आम्हाला हे तळं दिसलं आणि तिथं असे मस्त हवा छान होती. इथे एका मूर्ख माणसाने ट्रक आडवा रोडवर लावून जेवायला गेला होता आणि मग आम्हाला दोन्ही गाड्या अशा वर इथून खाली घेऊन तिथून खाली घेऊन इकडून वर ढकलाव्या लागल्या. केवढी मेहनत लागली आम्हालाच माहिती आहे. 5 मिनटं जरी थांबला असतो ना तर दुसरा ट्रकवाला आला आणि त्याने त्याला तो ट्रॅक्टर हटवायला सांगितला. इथे रोड बनवत होती, त्यामुळे पूर्ण रोडवर खडी टाकली होती. मग आम्ही दोघी उतरलो, कारण त्या दोघी साईडनं अशा घेत होत्या आणि काटे वगैरे खूप होते. मग थोडंसं मी आणि वंदना चालत पुढे गेलो. मग बाईकवर बसून मग पुढचा प्रवास केला.
आणि इथे खूप म्हणजे रोड खराब होता, त्यामुळे त्यांना बिचारा मुलींना बाईक घेता येत नव्हतं, कारण आम्हाला दोघींना परफेक्ट गाडी येत नाही अजून माता. मग गेलो आम्ही पुढे आणि मग इथून हा रोड चांगला होता, इथून आम्ही बसलो. मग डायरेक्ट तिथे पायथ्याशी आम्ही थांबलो डोंगराच्या. हे उभा बी पण आडवं घेणार मी ब्लॉगसाठी. तिच्यात बघू कसं मागे म्हणते, जर असं रिक्वेस्ट कर बघू कसं करतीस. कशा बाबतीत करू? लाईक शेअर शेअर करा, कमेंट करा आणि सोडून द्या. कमेंट करा. कसं लय सगळं. चला फायनली पोहोचलेलो आहोत आपण. ड्रेस हा खूप दिवस ठेवल्यामुळं त्याला शेवाळ सुटलेला आहे. शेवाळ चढलेला आहे त्याच्यावर. सेम टू सेम. येताना किती छान वाटलं. तो तलाव तर किती मस्त होता, तिथे जाताना वाटलं. हो मॅडम, तर खराडे आज संडे बंद गटात न बसणार. किती छान पुढे पुढे किती छान व्ह्यू आहे बघा माग. तिथे झालं की लगेच आपण मोबाईल. वाव मस्त. दोन जा की. तिथं काय आहे, विहीर असणार आहे का ती काहीतरी. ते कल्लोळ म्हणतात का, तिथनं व्हिडिओ करूया आपला. जा तू पण जा. फायनली आम्ही वर आलो आणि मी इथे दर्शन घेत होतो आणि ते एवढं मस्त शांत वाटत होतं ना. मग आम्ही आत गाभाऱ्यात गेलो आणि एवढ्या उन्हात पण इथं गाभाऱ्यात एवढं थंड वातावरण, म्हणजे असं मस्त वाटत होतं, एकदम थंड होतं. आणि आत गेल्यानंतर मग दर्शन घेतलं, तिघींचे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. व्ह्यूज तर इतका मस्त होता. व्ह्यू इतकं मस्त असल्यामुळे तिथून व्ह्यूज वाटत नव्हता आम्हाला. आणि वारं इतकं सुटलं होतं तिकडे, एकदम गार वारं. मग आत गेलो, आत महादेवाची पिंड होती आणि मग मस्त दर्शन केलं. एकदम थंड वाटत होतं. एवढ्या उन्हात एवढं थंड, म्हणजे असं वाटतं की किती छान, म्हणजे किती चमत्कार असतं की एवढ्या भयंकर उन्हात एवढं थंड असं. मग परतीचा प्रवास चालू झाला आणि मग येताना जेवलो आम्ही हॉटेलमध्ये आणि मग घरी आलो. आणि प्लीज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.